मित्रांनो, जर तुम्ही एस-एस-सी, जे-ई-साठी प्रिपेअर करत असणार आहात किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्या पण एक्झामसाठी प्रिपेअर करत असणार आहात, तर तुम्हाला सिमेंटमध्ये यूज होणाऱ्या वेगवेगळ्या कंपाऊंड्सबद्दल माहिती असणे आवश्यक असते. त्यावर एक क्वेश्चन नेहमी विचारला जातो. तर बघा मित्रांनो, दिलेल्या टेबलनुसार सिमेंटमध्ये 4 मेन प्रकारचे कंपोनंट्स असतात, जे की सिमेंटला स्ट्रेंथनिंग आणि सेटिंग प्रोव्हाइड करायचं काम करत असतात. या टेबलमध्ये ज्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला यांची नावे दिलेली आहेत, त्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला त्यांचा क्वेश्चन विचारला जातो. प्लस त्यांचे फंक्शन्स काय असतात, प्लस त्यांचे अदर नेम्स काय आहेत आणि प्रॉपर्टीज काय असतात, या क्वेश्चन्सवर तुम्हाला लक्ष द्यायचं असतं, जेणेकरून तुमचा मार्क कुठेही कट होणार नाही. ट्रायकॅल्शियम सिलिकेट हे फर्स्ट 7 डेजसाठी रिस्पॉन्सिबल असतं स्ट्रेंथनिंगसाठी. डायकॅल्शियम सिलिकेट हे 7 डेज नंतर रिस्पॉन्सिबल असतं. त्यानंतर डायकॅल्शियम एल्युमिनेट हे इनिशियल सेटिंग टाईम, जे की वॉटरसोबत रिॲक्ट होऊन सिमेंट इनिशियली सेट व्हायचा प्रयत्न करतं, त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. टेट्राकॅल्शियम ॲल्युमिनोफेराइड हे मायनर कंट्रीब्युशन टू द स्ट्रेंथ अँड ग्रे कलर प्रोव्हाइड करायचं काम करत असतं. थँक्यू.